बटाटे 2 उकडून घ्यायचे छान आणि त्याचे साल काढून घ्यायचे। 2च बटाटे लागतात कारण की 2 मुलांसाठी टिफिनला बस होते आणि खूप सारे होतात त्याच्यामधून। हे असे छान मॅश करून घ्यायचे आणि बटाटे हिरवे नाही घ्यायचे, जे आपण चिप्स करायला घेतो ना तसे बटाटे घ्यायचे, म्हणजे छान ते स्वीट नसतात। आणि हे आहे कॉर्नफ्लॉवर, जेवढं बटाट्यामध्ये जाते ना कॉर्नफ्लॉवर, आपल्याला अंदाज येतो 2 बटाट्याला किती लागते कॉर्नफ्लॉवर। तर तसं थोडंसं घट्ट पीठ होईल असं कॉर्नफ्लॉवर थोडंसं टाकायचं, किमान मला अर्धी वाटी तरी कॉर्नफ्लॉवर लागलेलं आहे याच्यात। आणि मी बाळांसाठी बनवायले त्यामुळं मी थोडंसं स्पायसी कमी करणार आहे, तिखट थोडं कमी टाकणार आहे। आणि हे बघा असं मॅश करून घ्यायचं, जोपर्यंत हे असं मॅश होत नाही तोपर्यंत छान असं घ्यायचं, त्याचा गोळा बनवून घ्यायचं। थोडंसं मी चवीपुरतं मीठ टाकलं आणि हे बघा छान मी असं हे केलं आणि कोथिंबीर टाकल्यावर टेस्ट आणखीन छान येते, त्यामुळे मी बारीक चिरून कोथिंबीर टाकलेली आहे। याच्यात दुसरे मसाले बिलकुल टाकलेले नाहीत, फक्त तिखट आणि मीठ टाकलेलं आहे। आणि ही कोथिंबीर छान अशी मिक्स करून घ्यायची सगळी आणि ते हळूहळू पीठ असं छान गोळा पण होते आणि त्याला थोड्या वेळ असंच ठेवू द्यायचं आणि नंतर मग थोडं थोडं असं हे करून घ्यायचं, मॅश करून घ्यायचं आणि त्याच्यात थोडंसं तेल टाकायचं, कारण की हाताला चिटकून नाही मग आणि ते सेट पण होतं पीठ छान। आणि थोड्या वेळ तसंच रेस्ट करायला ठेवायचं, कारण की आपण सगळं साहित्य टाकलेलं असतं ते छान मुरतं। नंतर अर्धी वाटीला कमी मी तांदळाचं पीठ टाकले, मी माप दाखवलं नाही तुम्हाला, पण मी तसं माप घेतले माझ्या अंदाजे। हे बघा अशा प्रकारे मी छान पिठी घेतली आणि असा गोळा बनवून घेतलेला आहे आणि थोडा रेस्ट केला। हे इतकं हाताला चिटकतं, तेल टाकून आपण हाताला तेल लावून असे छान छान गोळे घ्यायचे, छोटे छोटे जेवढे पाहिजे तेवढे करायचे। आणि हा बटर पेपरवर जर केलं तर चिटकत नाही, पण मी अशा पद्धतीने केलं तर ते माझी स्माइली तुम्हाला अशी दिसतीये। नंतर मी काढताना ती स्माइली बघा पूर्ण माझी अशी वाकडी तिकडी झालेली आहे, त्यामुळं मी वैताग ते हे केलेलं आहे, वडे बनवलेले आहे। एक स्माइली झाली आहे ती तुम्हाला दाखवते, हे बघा अशी पद्धतीने झालेली आहे माझी स्माइली। बाकी मला स्माइली जमलेल्या नाही, बटर पेपरवर केले असते तर छान झालेले असत्या, पण नंतर मी छान फोर्कनी छान वडे पण केलेले आहेत त्याचे, सुंदर लागतात खायला आणि इतके टेस्टी लागते, जसे स्माइली सारखंच आहे सगळं बॅटर स्माइली जशी बनवतो ना तसंच आहे। हे बघा अशा पद्धतीने मी तळल्यानंतर माझ्या स्माइली खूप बिघडलेल्या आहेत, पण हे स्माइलीसाठीच बॅटर आहे, तर तुम्ही याच्या स्माइली खूप छान पद्धतीने करू शकतात, पण बटर पेपरवर। हे बघा मी फोर्क मी पण केलेलं आहे आणि अशा पद्धतीने जर केलं ना खूप टेस्टी लागतात, ह्या टिफिनमध्ये बाळाच्या देऊ शकतात तुम्ही आणि तुम्ही ब्रेकफास्ट म्हणून पण खाऊ शकतात, खूप सुंदर आहे। आणि रविवारच्या वेळेला खूप छान रेसिपी बनवू शकतात आणि खूप क्रिस्पी होतात, टेस्टी लागतात आणि सॉस सोबत तर खूप छान लागतात। हे बघा मी अशा पद्धतीने माझ्या 2-3 स्माइली झालेल्या आहेत, पण त्याचा शेप पण बिघडलेला आहे, कारण बटर पेपरवर आपण छान पद्धतीने स्माइली बनवू शकतो। पण ही रेसिपी ट्राय करा, खूप मस्त आणि टेस्टी लागते। आणि कशी रेसिपी झाली ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईबर, लाईक आणि शेअर जरूर करा। धन्यवाद, थँक्यू माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल। एक बार तुम्ही ही रेसिपी ट्राय करा, थँक्यू।